तर ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम मी 22 वर्षामध्ये भावांनो केलेलं आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला मी कधी जात विचारली नाही, कधी धर्म पक्ष पंथ विचारला नाही. मग आज मी तुमच्या दारात आल्यावर तुम्ही मला जात धर्म पक्ष पंथ विचारायला पाहिजे का? पाहिजे? करायला नाही मला जायचं. महाराष्ट्रभर मी तसाही फिरलो तर लोक माझ्यावर प्रचंड प्रेम करतात, मला घरी घेऊन जातात, जेवू घालतात, माझ्या गाडीत डिझेल टाकून देतात. 1.5 वर्षापूर्वी मला लोकांनी बुलढाण्यात शहरातल्या पत्रकार साहित्यिक विचारवंतांनी मला एक गाडी लोकवर्गणीतनं घेऊन दिली. चिखलीच्या मित्रमंडळानं मला 5 लाख रुपये डिझेलला दिले. हे प्रेम भावानं माझ्या वाट्याला आलं. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खिशातले पैसे खर्च करून लोक मला वर्गणी देत आहेत. आता उमरच्या संतोष भाऊनी 5,000 रुपये दिले, मिसळवाडी गावांनी मला 1 लाख रुपये दिले, खामगावच्या पाळा गावांनी मला 1 लाख रुपये दिले, धाड जवळच्या सावळी गावांनी 1,11,000 रुपये दिले, साखळी बुद्रुक गावांनी 51,000 रुपये दिले. तुम्हाला किती मोठी यादी सांगू. लोक वर्गणी द्यायला सुद्धा लाईन लावतायत, आम्हाला पैसे द्यायचे. अनेक मायमावल्यांनी मला दागिने म्हणून पैसे दिले. मी म्हटलं मला नको आहे, पण त्यांनी सांगितलं लेकरा तुला आमची शपथ आहे. सुभाषचंद्र बोसांनी ज्यावेळी स्वातंत्र्याची लढाई उभी केली त्यावेळी सुभाष बाबूकडे लढाई लढायला पैसे नव्हते, शस्त्रास्त्र घ्यायला पैसे नव्हते. त्यावेळी सुभाष बाबूंनी कलकत्त्याला एक फार मोठी मीटिंग घेतली आणि सांगितलं माझ्याकडे लढायला पैसे नाहीयेत, शस्त्र घ्यायला पैसे नाहीयेत. सुभाष बाबूच्या झोळीमध्ये कुणी पैसे टाकले, धान्य टाकलं, ज्वारी बाजरी गहू टाकलं, माय मावल्यांनी दागिने टाकले. एक 70 वर्षाची म्हातारी आजी चलत चलत आली, सुभाष बाबूला म्हणली सुभाष द्यायला काही नाही, नवरा मेलाय मंगळसूत्र नाही, शेती नसल्यामुळे ज्वारी बाजरी गहू नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. सुभाष बाबूनं म्हाताऱ्या आजीचं दर्शन घेऊन सांगितलं आजी फक्त मला आशीर्वाद द्या. त्यावेळी म्हाताऱ्या आजीचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. सुभाष बाबू कोरड्या आशीर्वादाने काय स्वातंत्र्याची लढाई उभी होत असते का? मी तुमच्यासाठी एक वर्गणी घेऊन आलेली आहे. त्या म्हाताऱ्या आजीला सुभाष बाबूने विचारलं आजी तुमच्याकडे तर काहीच नाही, तुम्ही काय वर्गणी आणली आहे? म्हाताऱ्या आजीनं 18 सांगितलं माझा नातू मी तुम्हाला वर्गणी म्हणून या लढाईमध्ये दिला आहे. तेव्हा स्वातंत्र्याची लढाई उभी झाली. अशीच झाली का? स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये कुणी आपल्या पोटचा पोरगा दिला, कुणी आपल्या कपाळाचं कुंकू दिलं, कुणी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र दिलं, कुणी आपलं सोनं नाणं दिलं, कुणी आपला भाऊ दिला, कुणी आपला बाप दिला, कुणी आपल्या कपाळाचं कुंकू दिलं. त्यावेळी स्वातंत्र्याची लढाई उभी राहिली. भावांनो लक्षात ठेवा. आज या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये यांची जी काय दादागिरी चाललेली आहे, यांची जी काय मस्ती चाललेली आहे, यांची पैशाची मस्ती आणि दादागिरी उतरवण्यासाठी गाववाड्यातला आणि शहरातला माणूस आता सज्ज झालेला आहे. म्हणून लोक मला वर्गणी देत आहेत. लोकांनी मला उभं केलेलं लक्षात ठेवा. मी काय असा स्वतः नवरदेव म्हणून आलो नाही की बाबा लगीन. जनतेच्या रेट्यामुळे मला उभं केलेलं आहे, जनतेने उभं केलेलं आहे आणि म्हणून लोक मला भरभरून प्रतिसाद देत आहेत. ज्यांना वाटतं रविकांत तुपकरचं काही खरं नाही त्यांनी एकदा फक्त या जाणेफळमध्ये येऊन नजर टाका. अरे इथं हजारोची माणसं स्वतःच्या खर्चानं आली. ही रविकांत तुपकरची संपत्ती आहे. लाईव्ह सुरू असेल तर एकदा नजर मारा या गर्दीवर, दाखवा जरा लोकांना. स्वतःच्या खर्चानं आली. रविकांत तुपकरनं 22 वर्षात पैसे कमावले नाही, मी पदे कमावली नाही, मी सत्तेसाठी लाचार झालो नाही,
रविकांत तुपकरनं 22 वर्षात काय कमावलं असेल तर गडचिरोली गोंदियापासून कोल्हापूर कर्नाटक पर्यंत आणि लातूर उस्मानाबाद धाराशिव पासून धुळे नाशिक मुंबई कोकणापर्यंत मी जीवाभावाची माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कमावली, ही माझी संपत्ती आहे. इथं जमलेली माणसं माझं बँक बॅलन्स आहे. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडहून तुम्ही मला रात्री 12 वाजता फोन करा आणि सांगा रविकांत इथं अडचणीत सापडलोय. अर्ध्या तासात जर 25 पोरं तुम्हाला घ्यायला आली नाही ना तर उभ्या आयुष्यात तुमच्या समोर तोंड दाखवणार नाही. ही कमाई मी महाराष्ट्रात करून ठेवली. महाराष्ट्राचा कानाकोपरा मी पिंजून काढला. गावागावात गेलो, घराघरात गेलो, लोकांना जीव लावला, लोकांनी मला जीव लावला. रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती भावांना आम्ही तयार केली. भावांनो, या लोकसभा निवडणुकीमध्ये मी का उभा आहे? या जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम तुमच्या नकली भूमिपुत्रांनी केलेलं आहे. बरोबर आहे का? स्वतःला गाडीवर भूमिपुत्र लिहून खरा भूमिपुत्र होता येत नाही, लक्षात ठेवा. भावांनो, यांनी 15 वर्ष आम्ही यांना संधी दिली. 15 वर्ष यांना आपण खासदार केलं. 15 वर्षामध्ये यांनी सांगण्यासारखं एकतरी काम केलं का? केलं? स्वतःच्या घरात पैसे घातले, हजारो कोटी रुपये कमावले, जमिनी कमावल्या. पेनटाकळी प्रकल्पाचं पाणी अडवलं, 4 वर्ष झाले पाणी बंद आहे. बरोबर आहे का? अरे हा शेतकरी पाण्यासाठी तरसतो आहे. कॅनॉलची सगळी बोंब उठून ठेवली यांनी. मी भावांनो तुम्हाला शब्द देतो, 26 तारखेचं मतदान होऊ द्या. तुमचा पाण्याचा प्रश्न हा तुमचा पोरगा सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. 100% चिंता करू नका. मैं जो बोलता हूं वो मैं करता हूं. बरोबर है कि नहीं? जो जो बात मैं किया बोला हुआ आज तक वो मैं किया हूं. या जिल्ह्याची वाट लावायचं काम विद्यमान खासदारांनी केलेलं आहे. सांगण्यासारखं काय केलं? अरे मेहकरचं बस स्टँड तुम्ही सुधरू शकले नाही. मेहकरच्या बस स्टँडवर महिलांना प्रसाधनगृहात जायचं असलं तर तिथं प्रसाधनगृह सुद्धा नीट नाही. बस स्टँडच्या जमिनी हाणल्या, राम मंदिराच्या जमिनी हाणल्या, विश्व हिंदू परिषदेच्या जमिनी हाणल्या, 1 लाखच्या जमिनी हाणल्या. अख्खं मेहकर ताब्यात घेतलं की नाही घेतलं? आणि काय तर म्हणे आम्ही भूमिपुत्र आहे. भूमिपुत्र नाही, E-क्लास पुत्र आहे. दिसली भूमी की दाबली भूमी, दिसली भूमी की दाबली भूमी. काय विकास? स्वतःचाच विकास. अरे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगावला विमानतळ व्हायला पाहिजे होतं. पेनटाकळीचं पाणी लोकांपर्यंत कॅनॉलचं यायला पाहिजे होतं. धरणं व्हायला पाहिजे होती, सूतगिरण्या व्हायला पाहिजे होत्या, कारखानदारी उभा राहायला पाहिजे होती, ऊसाचं क्षेत्र वाढायला पाहिजे होतं, MIDC उभ्या राहायला पाहिजे होत्या, इथल्या इथं पोरांना रोजगार मिळायला पाहिजे होता. पण भावांनो काही झालं नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवण्याचं काम या लोकांनी केलं. आता गावागावातनं लोक यांना काढून देत आहेत की 15 वर्ष तुम्ही काय केलं? माझ्यामुळं म्हणजे तुमच्यामुळे यांची झोप खराब झालेली आहे. सध्या जिकडं जाईल तिकडे यांना रविकांत तुपकर दिसतोय. सगळे नेते एका बाजूला आहेत. किरण भाऊ, सगळे नेते एका बाजूला आहेत आणि हे गावगाड्यातली जनता आम्ही एका बाजूला आहे. विजय जनतेचा होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. भावांनो, मला तुम्ही एकदा संधी द्या. आजपर्यंत मी कोणत्या पदावर आहे का? ग्रामपंचायत सदस्य तरी आहे का मी? पण महाराष्ट्राचं सरकार बुलढाण्यातून हलवतो का नाही? इमानदारीने सांगा, हलवतो का नाही? जरा यांना घेऊन जाऊ.
नाही, हे काय आहे, यांना थेट मैदानात माझ्याशी लढता येत नाही म्हणून कोणाला 30-90 बाजूने पाठवत असतात. मला माहित आहे. मी काय कानावर बिड्या लावून धोत्रावडीन करतो का? ते काय मला समजत नाही का? रडू राहिला का? माझ्या भाषणाने इमोशनल झालं. मग भाषण जेवढं मन लावून तुम्ही ऐकत नसाल तेवढं मन लावून हे घरी बसून मग भाषण ऐकते की मी काय बोलतो याचं सर्व ध्यान. हे बोल नका रे, अरे बोलू नका आपसात. ज्ञानू भावांनो, भावांनो, यांचं एकच सुरू आहे की रविकांत तुपकरला कसं रोखायचं, मला कसं थांबवायचं. माझं फेसबुकला स्टेटस ठेवलं, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की हे तुम्हाला फोन करते, आम्ही काय गुन्हा केला, आमचं काय चुकलं, तुम्ही तुपकरच्या नांदी लागले. आता 15 वर्ष तुमच्या नांदी लागून आमचं वाटोळं झालं. मग लागू द्या तुपकरच्या नांदी. तुपकर काय अमेरिकेतून आला का? आपलाच पोर काय म्हणायचं काय? पण आता प्रतापराव काकांना सुद्धा आरामाची खूप गरज आहे. 15 वर्ष झाले ही गाडी, आता नटबोल्ट ढिल्ले झाले. ते आपला पाना कुठे? हा आपला पाना आहे. या पाण्यानं सगळे यायचे नटबोल्ट ढिल्ले करा आणि ही गाडी, भंगार गाडी आता विकून टाका आणि नव्या दमाची गाडी बुलढाणा जिल्ह्यात जरा धावू द्या. कावले ना लोक, कावले नाही यायला लोक. काय सांगण्यासारखं काम केलं मला सांगा बरं. आणि ते म्हणतात आमच्या साहेबावर तुम्ही टीका काऊन करता, आमच्या साहेबावर टीका काऊन करता. ज्याला निवडून दिलं त्याला प्रश्न विचारणं आपलं काम आहे का नाहीये? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे का नाहीये? अरे ज्याला निवडून दिलं त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार या बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे आणि तोच अधिकार मी या ठिकाणी गाजवतो आहे, विचारतो आहे की काय केलं 15 वर्षात. रेतीचे ठेके यांचेच आहे. अहो यायला काही नाही, सगळ्या काळी पिवळीचे हप्ते बी कमी पडतात यायला. पानटपरीवाल्याचे हप्ते, काळे पिवळीवाल्याचे हप्ते, समृद्धीचे ठेके बी यांचेच. बस स्टँडच्या टॉयलेट बाथरूमचा बी ठेका यायलाच पाहिजे. सगळं घरातच पाहिजे. भस्मासूर आहे का? किती खाणार खाऊन खाऊन? का भस्म्या रोग झालाय तुम्हाला? एवढं बोलल्यावर काही लोकांना वाटत असेल बापू ते काय दौच्या टोळीत आहे का? अरे महाराष्ट्रामध्ये 22 वर्षात मी फिरून भल्या भल्या कारखानदारांचा माज उतरवणारी मी शेतकऱ्याची औलाद आहे. आमच्या नादाला लागायचं काम करू नका. तुम्ही आमची मतं घेतली 15 वर्ष, उत्तर द्यायला तुम्ही बांधील दिलं पाहिजे. आता निवडणूक आली की म्हणते खामगाव जालना रेल्वे मार्ग केला. झाला का होतो? नुसत्या फोकनाट गोष्टी हो माहिती त्या, काहीच नाही. कॅनॉल बी झाला म्हणतात. तुम्ही यायला सांगा ताजमहल पाहिजे, एका मिनिटात नारळ फोडते ते ताजमहलचं. कशालाच नाही म्हणत नाही ते डॉक्टर साहेब, कशालाच नाही म्हणत नाही. पण हे आता यानं काय केलं, तुम्ही लोक याला उभं करत नाही गावात म्हणून त्या बचत गटाच्या महिलांकडे गेले. त्या महिलाला सांगितलं तुम्हाला आम्ही येऊ देऊ तेऊ देऊ. त्या बचत गटाच्या महिलांना सांगाय खोटं बोलून राहिले. ती वयोश्री नावाची योजनाच नाहीये भारतात कोणती. कागदपत्र जमा करून राहिले, तुम्हाला स्वप्न दाखवतात महिलांना. त्या बचत गटाच्या महिलांना मी सांगतो यायच्या नांदी लागू नका. हे खोट्या योजना आणून तुमची मतं मिळवायचा प्रयत्न करतायत. यायला दारात सुद्धा उभं करू नका. 15 वर्ष त्यांनी काय केलं नाही तुमच्यासाठी. काय केलं? काहीच नाही. अरे या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येत भारतात नंबर 2 वर जिल्हा गेला. मागासलेला जिल्हा आहे. काहीच नाही. सगळे घटक नाखुश आहे या जिल्ह्यामध्ये. शेगावचा विकास नाही, लोणारचा विकास नाही, सिंदखेड राज्याचा विकास नाही, सैलानीचा विकास नाही, संत चोखामेळाचा विकास नाही, जानेफळचा विकास नाही. काय जानेफळचा विकास झाला? काय जसं तसंच आहे. फक्त दादागिरी करायची, धमक्या द्यायच्या आणि सत्तेचा वापर करून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खोटे गुन्हे दाखल करायचे. माझ्यावर तर खोटे गुन्हे यांनी किती केले. आमच्या डॉक्टर टाले साहेबावर तर किती खोटे गुन्हे दाखल केले. मागे टाले साहेबावर याच पोलीस स्टेशनला का
याच पोलीस स्टेशनला टाले साहेबावर एकाच वेळी कोणते गुन्हे दाखल केले? एकाच वेळी बलात्कार, एकाच वेळी विनयभंग, एकाच वेळी 353 सरकारी कामात अडथळा, एकाच वेळी दंगल, 16 कलम. एका वेळी एवढं कसं काय करू शकतो माणूस? फक्त माया सगळं राहते म्हणून गुन्हे दाखल केले. स्टाईल आहे त्यांची. आम्ही काही भीत नाही. ते सागवान कोणी कापलं त्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल केले. हा, ठेकेदार सगळे यांचेच, तोड्या पाणीवाले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मी बुलढाण्यात रेल्वे रोकाचा इशारा दिला तर मला बुलढाण्यात अटक केली. अटक बुलढाण्यात केली तर अटक बुलढाण्यात ठेवायला पाहिजे का? मला राची मेकरला घेऊन आले आणि हे गर्दी जमली मेकर पोलीस स्टेशनला. मग पुन्हा रातचे 2 वाजता बुलढाण्याला घेऊन गेलो आणि ज्यानं माझ्या बाजू नारे दिले त्याच्यावर बी केसेस केल्या. अहो, ते आमचे अंतरी देशमुखचे बापू, सर्जेराव बापू देशमुख, 86 वर्षाचा माणूस, ते आले बी नव्हते तरी त्याच्यावर बी गुन्हा दाखल केला. 86 वर्षाच्या सर्जेराव बापूवर गुन्हा दाखल करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? लाज नाही वाटली? अरे किती दिवस पोलिसांचा गैरवापर कराल तुम्ही, सत्तेचा दुरुपयोग कराल. पोलिसांचं काय बिचारा त्याला वाटतं नाही ऐकलं तर बदली करतील. पण पोलीस भावांनाही सांगतो की लय बी द्यायच्या आरी तुम्ही जाऊ नका. तुम्ही आमचे पोर आहेत, शेतकऱ्याची औलाद आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही आमचे भाऊ आहे, आमचं भांडण तुमच्याशी नाही. पण सत्ता बदलत असते एवढं फक्त वाक्य ध्यानात ठेवा. इतकं नका त्यांच्या आरी जाऊ. किती खोटे गुन्हे दाखल केले आमच्या लोकांना. यांना वाटलं आता थांबतील मग थांबतील. तुम्ही 100 नाही, तुम्ही 1000 जरी गुन्हे आमच्यावर दाखल केले, फासावर जरी मला चढवलं तरी मी सत्य बोलत राहणार, सामान्यांची बाजू घेत राहणार, मी खरं बोलत राहणार. अरे भावांनो, मी कोणत्याही पदावर नसताना आज महाराष्ट्राचं सरकार तुमच्या आशीर्वादाने हलवतो का नाही? हलवतो का नाही? मग तुम्ही जर मला दिल्लीत पाठवलं तर केंद्रातलं मी सरकार खरं हलवून नाही, हलवून की नाही? मागच्या वर्षी आत्मदहनाचं आंदोलन मी बुलढाण्यात केलं तर तुमच्या काकांनी, जाधव साहेबांनी पोलिसाला सांगून आमच्यावर लाठीचार्ज केला, आम्हाला मारायला लावलं, अकोल्याच्या जेलमध्ये पाठवलं. दुर्मिळ काका नाव ठेवलं बा लोकांनी त्यांचं. दिसतच नाही ते दुर्मिळ काका दिसते तुम्हाला? मी एका सभेत विचारलं काल लोकांना, म्हणलं किती जणांनी पाहिलं तर 90% सभा म्हणे आम्ही गजभाऊ पाहिलंच नाही म्हणे अजून त्याला. या 5 वर्षात कोण कोण पाहिलं त्याला? कोणच नाही. कोण कोण पाहिलं नाही हात वर करा बरं. अरे बाप रे बाप, पाहिलंच नाही. ते जनतेला गृहीत धरतात की जनता माझ्या खिशात आहे, जनता मेरे खिसे में. आता माझी सभा झाली की नाही, उद्या सगळं घरदार तुमच्या गावात फिरून द्यायचं. कोण कोण गेलं तर सभेला लगे तुमच्या घरी, आणि आमचं काय चुकलं. आणि आता निवडणूक आली की पाया पडते तो, आणि निवडणूक झाली की डुडरू करते. आता मला सांगा, एका बाजूला ते म्हणतात की रविकांत तुपकरचं काही खरं नाही, मग काही खरं नाही तर मग स्टेटस ठेवणाऱ्याला फोन करून करता. मग काही खरं नाही की नाही? प्रतापराव काकांनी परवा टीव्ही चॅनलवर माझी लायकी काढली. रविकांत तुपकरची काय लायकी आहे? माझी लायकी पाहायची असेल ना जानेफळच्या मैदानात येऊन पहा. ही माझी लायकी आहे, ही जनता माझी लायकी आहे. हा, त्यांनी माझी लायकी काढली प्रतापराव काकांनी. म्हणजे रविकांत तुपकर फालतू माणूस आहे. मग मी फालतू माणूस आहे तर दिवसभर माझ्यावर टीका काऊन करू राहिले? माय मग कोण नाही की नाही? मी फालतू आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मी गरीब आहे की नाही? मग नाव काऊन घेता दिवस रात्र? तुमच्या झोपा खराब झाल्या राजा मायामुळे काऊन सांगत नाही तुम्ही? झालं की नाही झालं? कुशाल लोकांच्या घरी चालले, हे जात नव्हते इतके दिवस, हे मायामुळे जाऊ राहिले लोकांच्या घरी. अहो, घाटाखालच्या लोकांनी मला सांगितलं तुम्ही अर्ज भरला म्हणून हे घराघरात चालले म्हणे. आता इतके दिवस आले का कधी तुमच्याकडे मतं मागायला आले? त्यांच्या एका आमदारांनी माझ्यावर लय टीका केली, म्हणे रविकांत तुपकरला आम्ही स्टेजवर जाऊन मारू. माहिती सांग, एवढं सोपं आहे की? मी काय कानावर बिड्या लावून धोत्रावर येऊन करतो का? येडा आहे का मी? 22 वर्ष झाले मी महाराष्ट्रभर फिरतो, निधड्या छातीनं फिरतो. एवढं सोपं आहे का ते? पण भाषा किती पाहण त्यांची. उकळी सुकळीच्या सभेत म्हणले रविकांत तुपकरला मारू. माझ्या बायकोबद्दल घाणघाण बोलले.
त्याला सरळ बोलायला चालते, पण मी प्रश्न विचारले की त्याच्या बुडाखाली आग लागते. ते दुसऱ्यावर टीका करत नाही, फक्त मला धरायला द्यायला आता. आणि धरू द्यायला मी का भीतोय? मी नंगाड भयनागड माणूस, मग काय वाकडं होते? नंगे से तो खुदा भी डरता है. बरोबर आहे की नाही? आता काय सांगून राहिले? आता सांगून राहिले मुस्लिम समाजात जाऊन सांगते की रविकांत तुपकर, हा मिंदे गटाचे, हा मिंदे यानं दिली. वर या काका, वर या काका, वर बसा बसा. हा दाजी या, वर या. आता बरोबर द्यायचं, मिंदे गटाच्या आमदारांनी दिली, बरोबर द्यायचं. आता मला सांगा, हजारो कोटीची प्रॉपर्टी कमावली तरी 50 खोके घ्यायला गेलेच बघ गुवाहाटीला मायच्या नाही लोक. बसा 50 खोके, 50 खोके मायच्या कार्यक्रम लावा यायचा लागला, कार्यक्रम यायचा लागला. पैसे खाऊन जायला महाराष्ट्रातील जनतेचे पैसे खाऊन जायला सगळे. यस, बसा बसा. तुमची भावना मला समजलेली आहे. भावांनो, जर पश्चिम महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी भांडणाऱ्या माणसाला जर सभागृहात पक्ष बाजूला ठेवून पाठवत असतील, तर तुम्ही एवढ्या वेळेस पक्ष बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या लेकराला संसदेत पाठवलं तर बिघडलं कुठं? हा, वागळून आले का? हा, बरोबर आहे का चूक आहे? एवढ्या वेळेस पक्ष बाजूला ठेवा ना. नेते जर पक्ष बदलत असतील त्यांच्या स्वार्थासाठी, तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी पक्ष बाजूला ठेवून एका ठिकाणी आले तर बिघडलं कुठं? काय म्हणणं आहे माझं? एकदा करून पहा ना. कोण म्हणतं अपक्ष उमेदवार निवडून येत नाही? हा, सुबोध भाऊ सावजी अपक्ष निवडून आले होते. हा, तिकडे राजेंद्र शिंगणे साहेब एकदा अपक्ष निवडून आले, तोतारामजी खायंदे एकदा अपक्ष निवडून आले, चेनसुख संचेती एकदा अपक्ष निवडून आले पहिली बार. आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्यांच्या पायात चप्पल नाही घालायला, ज्यांच्या अंगावर फाटके कपडे आहेत, असे सुखदेव नंदाजी काळेंना सुद्धा तुम्ही 1989ला खासदार केलं की नाही तुम्ही? तेव्हाची भाजप म्हणजे अपक्ष सारखीच होती ना काका? हा, बरोबर आहे का चूक आहे? अमरावतीला तुमचाच गेरू, तुमचा चुनाव सुदाम काकाला निवडून आणा, वर्गणी करून लोकांना सुदाम काकाला खासदार केलं. 2009ला सदाशिवराव मंडलिक अपक्ष खासदार झाले, आम्ही त्यांच्या प्रचारात होतो गजूभावाने. आम्ही राजू शेट्टी 2009ला अपक्ष खासदार झाले, बच्चू कडू साहेब 4 वेळा अपक्ष आमदार झाले. जनतेने ठरवलं तर तुम्ही कोणालाही घोडा लावू शकता, लक्षात ठेवा. आणि आज जाईल त्या गावात, जाईल त्या शहरामध्ये लोकांनी ठरवून टाकलंय, यांना किती पैसा वाटू द्या, यांना किती दारू वाटू द्या, यांना किती मटण वाटू द्या, यांना किती बोकडे कापू द्या. लोकांनी ठरवून टाकलंय या वर्षी गरीबाचं लेकरू संसदेत पाठवायचं. भावांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही, माझी आई रोज शेतात काम करते, माझे वडील रोज शेतात काम करतात. मी इतक्या सामान्य घरातल्या शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझ्या पाठीमागं कोण नाही, माझ्या पाठीमागं हा जनता जनार्दन आहे. तुम्ही मायबाप आहात, तुम्ही माझे मायबाप आहात. मला जन्म जरी माझ्या मायबापानं दिला असला तरी माझे सामाजिक जीवनातले मायबाप तुम्ही आहात, लक्षात ठेवा. भावांनो, तुम्ही हे गजूभाऊने एक महत्वाचं सांगितलं की भारताच्या पहिल्या लोकसभेमध्ये, भारताची जेव्हा पहिली लोकसभा झाली त्यावेळी 1952 साली, त्यावेळी 37 खासदार अपक्ष निवडून आले होते. 37, बरोबर आहे. आणि आता तो वारं फिरलेलं आहे. पाना म्हणजे आपल्याकडे 12 भोकाचा आहे, कुठे बी लागतोय तो. हो, कोणतं बी सांगा नटबोल्ट काढायचं, ढिलच करते ते आता. बरोबर आहे की नाही? आपला पाना घराघरात पोचवा, महिलांना समजून सांगा, गोरगरिबांना समजून सांगा, आणि या वर्षी दणका द्या. आता हे काय सांगून राहिले म्हणजे रविकांत तुपकर निवडून आला की या पक्षात जाणार आहे, रविकांत तुपकर निवडून आला की त्या पक्षात जाणार आहे. मी तुम्हाला ठामपणानं सांगतो, 22 वर्षात मी कधी कोणत्या पक्षात गेलो नाही. स्वतंत्र निवडून आलो तर आयुष्यभर स्वतंत्र राहील, याही पक्षात जाणार नाही, या पक्षात जाणार नाही, तुमच्या बाजूने मरेपर्यंत लढत राहील. मग जायचं असं 22 वर्षात नसतो गेलो मी. आम्ही कोणत्या पक्षात गेलो असतो, मागच्या दारानं का मी आमदार झालो असतो. अमोल मिटकरी माझे मित्र आमदार झाले, गोपीचंद पडळकर माझे मित्र आमदार झाले, मग मी झालो नसतो की तू कधी झालो असतो. पण मला
लाचारी करत गुवाहाटीला पाय चाटत जायची सवय नाही. मी स्वतंत्रच राहणार आणि तुमच्या बाजूनच राहणार. मी जात धर्म पक्ष मानणारा माणूस नाही. मी मानवतावादी विचाराचा माणूस आहे. मी मानवता मानणार आहे. माझ्याकडे तुम्ही काम घेऊन आला तर मी कधी तुम्हाला पक्ष जात धर्म कधी विचारणार नाही. मी तुम्हाला फक्त काम करून देणार. नाही तर 22 वर्षामध्ये एवढे सगळे लोक माझ्याबरोबर टिकले असते का मला सांगा बरं तुम्ही. मी जर इमानदार राहिलो नसतो, इमानदारीनं वागलो, इमानदारीनं जगलो, म्हणून भावांनो आजपर्यंत टिकलो. खासदार जाधव साहेबांनी माझ्यावर टीका केली. म्हणे रविकांत तुपकर इनोवा गाडीत फिरतो म्हणे, तो गाडीचा नंबर VIP म्हणे. आता मला गाडी दिली लोकांनी वर्गणीतून मागच्या वर्षी बुलढाण्याला 5000 लोकांच्या उपस्थितीमध्ये कविवर्य विठ्ठल वाघ, पोपटराव पवार, राधेश्यामजी चांडक, सत्यपाल महाराज, ओमप्रकाशजी शेटे, संदीपपाल महाराज यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणेकरांनी माझा कृतज्ञता सोहळा घेऊन मला गाडी दिली आणि 5 लाख रुपये डिझेलला दिले. 3 वर्ष माझ्याकडे फिरायला गाडी नव्हती. मी एसटीने फिरत होतो. भावांनो, खासदार साहेब, तुम्हाला भ्रष्टाचारातल्या गाड्या घ्याव्या लागतात. तुमच्या घरी 50 गाड्या उभ्या आहेत. तुमच्या 50च्या 50 गाड्याचे नंबर VIP आहे. तुमचे VIP नंबर चालतो. पण शेतकऱ्याच्या लेकरांना नंबर घेतला तर तुमच्या पोटात दुखते. गरीबाच्या लेकरांना काय फाटकच राव. माझ्यावर त्याने टीका केली. म्हणे रविकांत तुपकरनं 5000चा शर्ट घातला. माझ्या 5000 मी 10 शर्ट घेतो. आणि खासदार साहेब, तुम्हाला लय माय कपड्याबद्दल किंवा माय याच्याबद्दल जास्त वाईट वाटत असेल, खूप दुखत असेल, तर हा बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी एवढा माझ्यावर प्रेम करतो. हा शेतकरी मला वर्गणी करून 10,000चा शर्ट घेऊन येऊ शकतो. तुमच्या जिद्दीवर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता कपड्यावर टीका करणं हे काही विषय का? म्हणजे मी कोणत्या कंपनीचा शर्ट घालतो याच्यावर मी खासदार साहेब टीका करायला लागले. उद्या बनियन कोणत्या कंपनीचे ते बी पायसान. अरे भावांनो, मी खासदार साहेबाला सांगतो, तुम्ही माझ्या कपड्यावर नका जाऊ, गाडीवर नका जाऊ. लोक माझ्यावर लय प्रेम करतात. तुम्ही 15 वर्षात जिल्ह्यात काय काय काशी केली ते लोकांना सांगा. माझं सोडून द्या. काय तर मी नंगाडच माणूस आहे. बरोबर आहे की नाही? हो, यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही म्हणून मला टार्गेट करून राहिले. बरोबर आहे की नाही? त्यांनी काय केलं 15 वर्षात ते सांगावं. रस्ते केले म्हणतात आम्ही अमुक केलं. शासनाच्या योजना ज्या यायच्या त्या येतच असतात. याच्यात यायचं काय? पण यायला सवय लेकरू दुसऱ्याचं नाव ठेवायला हे पुढे असते. वैनगंगा नळगंगा प्रकल्प तो जुन्या काळामध्ये आलेला आहे, मंजूर झालेला आहे. हे म्हणते तो आम्हीच आणला. काही बी आणलं की म्हणते आम्हीच केला. कशात बी म्हणते. मग सोयाबीन कापसाला भाव काऊन नाही आणला तुमच्या? एवढा दम आहे तुमच्यात. सोयाबीन कापसाला भाव मिळून देणं कोणाची जबाबदारी आहे? खासदारांची जबाबदारी आहे. माझी जबाबदारी एकच होती. माझं काम भांडणं, संघर्ष करणं, सत्याग्रह करणं, आंदोलन करणं, सोयाबीन कापसाला भाव मिळवून देणे त्यांची जबाबदारी आहे. आज या मेहकर मतदारसंघामध्ये सगळे लोक असुरक्षित आहे. थोडं जरी बोललं की यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, दादागिऱ्या करायच्या, पण लोक यांना आता घाबरत नाही. लक्षात ठेवा, या असंतोषाला तोंड फोडण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून भावांनो मी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, यांच्या बऱ्याच कुंडल्या मी काढून ठेवलेल्या आहेत. वेळ कमी आहे. जसा जसा वेळ येईल तसं तसं मी त्या ठिकाणी मांडणार आहे. सोयाबीन 4000वर आली, कापूस 6000वर आला. खासदार साहेबांनी कधी संसदेत आवाज केला? केला? हा. आणि इकडे येऊन भाषणात सांगतात हा जानेफळचा परिसर पंजाब केला, इकडं आम्ही सिंचन केलं. काहीच केलं नाही. तुम्ही तुमचे घर भरले फक्त, तुम्ही दुसरं काही केलं नाही. पाणी पुरवठा योजनेत पण मोठा भ्रष्टाचार केला. हो ना, ते घेतला ना मी प्रश्न तो. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना विहिरी द्यायच्या असल्या की 50,000 रुपये काही लोक घेतात, कमिशन घेतात. कमिशन शिवाय यांचा मेळ लागत नाही. सभागृहाचं उद्घाटन केलं म्हणे इथं, पण सभागृह झालं नाही. दुसऱ्या बाजूला वेळेचं बंधन आहे, मला पुढे जायचं आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही, पुन्हा येईल. शेळी पालन गट योजनेत सुद्धा बचत गटाची फसवणूक केली. त्या बकऱ्याच्या दिला ना बचत गटाच्या बायाला, माझ्या त्याच्यात बी पैसे घेतले.
कशात नाही घेतले. मी स्वतः तक्रार केली झेडपीला, त्याच्यातही सुद्धा पैसे खाल्ले. यांना काय काय कमी पडत, काय जे वाटेल त्याच्यात खायला लागलेले आहेत. तुम्हाला एवढंच सांगतो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी लोकसभेला परिवर्तन करायचं की नाही करायचं? जानेफळवाले करायचं की नाही करायचं? मग आपला पाना जोरात चालला पाहिजे की नाही? हे येथील खोट्या नाट्या बातम्या सांगतील, तुम्हाला अफवा पसरवतील, माझ्याबद्दल उलट सुलट सांगतील. अफवावर विश्वास ठेवू नका, कारण यांच्याकडे अफवाचे पोतळे भरले नो. काही पुगाणे आणते ते. पहिले तर म्हणे रविकांत तुपकर लढणारच नाही म्हणे, अशी अफवा पसरवली. मग म्हणे रविकांत तुपकर अर्जच भरत नाही. अर्ज भरल्यावर मग म्हणे आता अर्ज मागे घेणार आहे. आता अर्ज ठेवला तर आता म्हणतील आम्ही त्याची पेटी बंद केली. तुम्ही त्याला ठणकावून सांगा, रविकांत तुपकरसाठी खासदार साहेब पेटी बंद करणार आहे आणि खासदार साहेबाची पेटी ही जनता बंद करणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो भावांनो, मी या निवडणुकीत एकटा उभा नाहीये. ही निवडणूक आता रविकांत तुपकरची राहिली नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाची निवडणूक झालेली, लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? तुम्ही प्रत्येक जण रविकांत तुपकर आहात. गावागावात जा, घराघरात जा, लोकांना आपलं चिन्ह समजावून सांगा. सोशल मीडियावर, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टावर आपलं चिन्ह ठेवा. माझं फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर फॉलो करा. त्याच्यावर जे माझे विचार येतात ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपलं सगळं लोकांपर्यंत जाऊ द्या. जाधव साहेबांना मुंबईहून 100 माणसं आणली सोशल मीडियाचं काम करायला, करोडो रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला. माझ्या विरोधात खोट्या नाट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरू आहे. त्याला तुम्ही उत्तर द्या. मी काही भाड्यानं माणसं आणू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाही, दारू नाही, मटण नाही, मी काहीच करू शकत नाही, मी बोकडे कापू शकत नाही. मी फक्त तुमच्यासाठी जीव देऊ शकतो, पोलिसाच्या बंदुकीची गोळी झेलू शकतो, अर्ध्या रात्री तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो. एवढं मी तुमच्यासाठी करू शकतो. भावांनो, एकदा संधी द्या. 5 वर्षात या जिल्ह्याचा कायापालट जर केला नाही, बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल केलं नाही, तर शेतकऱ्याची औलाद सांगणार नाही. हा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. दिल्लीला गेलो तर तुम्हाला रोज टीव्हीवर नाव दिसेल बुलढाणा जिल्ह्याचं, असं काम करून दाखवेन. आपला प्रश्न मार्गी लागला नाही तर संसदेत उपोषण करेन, संसद चालू देणार नाही. आज माझ्यावर 100 पोलीस केसेस आहेत. उद्या तुम्ही खासदार म्हणून तिथं पाठवलं तर अजून 200 पोलीस केसेस अंगावर घ्यायची माझी तयारी आहे. पण घाबरू नका भावांनो, यांच्या धमक्यांना भीक घालू नका. यांची दादागिरी मोडून काढणं हेच आपलं सगळ्यात पहिलं टार्गेट आहे आणि बाकीचे प्रश्न सोडवणं हे आपलं टार्गेट आहे. ते दुसऱ्यावर टीका करत नाही, ते फक्त माझ्यावरच करतात. आणि मी जितका खरं बोलतो तितका दुसरा कोणी बोलत नाही. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की गरीबाचं लेकरू सांभाळून घ्या. खाऊ घरची चटणी भाकर, निवडून आणू जनतेचा बाणा, भारत माता की. सगळ्यांनी उद्यापासून 26 तारखेपर्यंत माझ्या फोनची वाट पाहू नका. जिल्ह्यात गावं 1300, 11 शहर आहेत. मी व्यक्तिगत सगळ्या ठिकाणी पोहोचणं मला अशक्य आहे. माझ्या वतीनं तुम्ही जा. मेकर शहरात सुद्धा लोकांना विनंती करा. आणि तुम्ही मतदानाला गेले की 2 बॅलेट मशीन असणार आहेत. हे बघा, 2 बॅलेट मशीन असणार आहेत. अशा उजव्या हाताची जी मशीन असणार आहे 2 नंबरची, त्याच्यावर 3ऱ्या नंबरवर माझं नाव आहे, म्हणजे 19 नंबरचा अनुक्रमांक आहे. बरोबर? ही मशीन सोडून द्यायची डावीकडची, उजवीकडची मशीन पकडा. लक्ष ठेवायचं 19 नंबरवर म्हणजे 3ऱ्या नंबरवर माझं नाव आहे, रविकांत चंद्रदास तुपकर. या लाल शर्टातला फोटो आहे. पुढे पाण्याचं बटन दाबायचं आणि हा जिल्हा सुजलाम सुफलाम करायचा, अशी तुम्हाला विनंती करतो. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहा. आपल्याला घोषणा द्यायची आहे. हात उंच